लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या जीवनावर आधारित माझी शिपाईगिरी या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आलं। वारणा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी बोलताना निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी चीन पाताळयंत्री शेजारी आहे हे लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांनी ओळखलं होतं असं सांगितलं। त्यांनी 1 ऑक्टोबर 1959 या दिवशी सरकारला सादर केलेल्या मिलिटरी ॲप्रिसिएशन अहवालातून याची प्रचिती येते असं सांगत पित्रे यांनी लेफ्टनंट जनरल थोरात आणि लेफ्टनंट जनरल भगत या दोन व्यक्ती जर देशाच्या लष्कराच्या सारथी झाल्या असत्या तर वेगळा इतिहास लिहिला गेला असता असं नमूद केलं। डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी माझी शिपाईगिरी या पुस्तकातील अर्पणपत्रिका दोन्ही देशांच्या सैनिकांसाठी आहे। त्यांची ही माणुसकी, नैतिकता आणि मूल्यांचं शिक्षण शालेय अभ्यासक्रमाचा भाग व्हायला हवेत असं मत व्यक्त केलं। नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनी लोकोत्तर पुरुषाचा मुलगा असल्याचं ओझं कमी वाटलं नसल्याचं सांगितलं। एक सैनिक आणि एक वडील म्हणून त्यांचे संस्कार आम्हा तिन्ही भावंडांना मिळाले असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी नाबार्डच्या माजी उपाध्यक्षा उषा थोरात, अनिल मेहता, कांचन कपूर, अनुराधा बोस, अभिनेता राहुल बोस उपस्थित होते।